सुद्धा कोथिंबीर साफ केल्यावर त्याची जी कोवळी देठं असतात ती फेकून देता का? तर ह्यापुढे अशी देठं फेकून न देता मस्त अशी चटपटीत हिरवीगार चटणी नक्की बनवून पहा। अगदी मोजक्या साहित्यातून ही चटणी बनते। खाण्यासाठी तर एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट सुद्धा लागते। तुम्ही सँडविचला, चपाती सोबत, भाकरी सोबत, ब्रेड सोबत, अगदी गरमागरम भजी सोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकता। चटणीची रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा। थँक्यू।